कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी चूक झाली, माझी खरंच चूक झाली आहे, फार मोठी चूक झाली आहे, माफ करता येणार नाही अशी चूक झाली आहे माझी। आणि म्हणून आपण त्यांना माफ केलं पाहिजे ना अर्जुन? कशासाठी माफ करायला पाहिजे आप्पे? नाही कदम, हिचा असंच आहे, याला माफ कर त्याला माफ कर, अगर आप्पे बास करणार आता हे अमोलला घेऊन चल। अर्जुन ऐकून तर घे माझं, मी कुणाचंच ऐकणार नाही आणि कसली चर्चा पण करणार नाही। अर्जुन अरे माझ्या आईचा मुद्दा आहे। अर्जुन अरे पण घर सोडून जाणं हा काय उपाय आहे का त्यावर? दुसरा काय उपाय आहे तुम्ही सांगा बघू वहिनी। अहो आजवर दादापाशी मी रडत आलो, जेव्हा जेव्हा तिची आठवण आली तेव्हा दादापाशी आलो, त्याच्या कुशीत शिरलो। सरकार, जास्त घाणेरडं काय हे मी ठरवू शकत नाही। तुम्ही अशा प्रकारे काकीची ट्रीटमेंट केली हे का ते लपून ठेवलंय? खरंच सरकार नीच आहात तुम्ही। आतापर्यंत सगळं शांतपणे ऐकत आलात, बघत आलात, पण एकदाही भाऊजींना किंवा विनूबाबांना यातलं सांगावं असं तुम्हाला नाही वाटलं? कसं सांगणार तुम्ही? कुठल्या तोंडानं? मला चर्चाच नको अजिबात। मी कदम आणि अमोल घर सोडून चाललोय, पाच विषय संपला। अर्जुन तू कुठेही नाही जाणार आहेस? का? काय कारण आहे न जायला? कारण काय? कारण आपण त्यांना माफ केलं पाहिजे अर्जुन, आपण समजून घेतलं पाहिजे ना। बाबा तुम्ही समजवा की त्याला, एकदा समजवा ना। कशासाठी माफ करायचं आप्पे? त्यानं त्यावेळेला उपचार नाकारले म्हणून? का जेव्हा जेव्हा मी हिची आठवण याच्या समोर काढली तेव्हा त्याला माहित असून मी त्याने हे सत्य माझ्यापासून लपवलं म्हणून? अगं आप्पे, अर्जानं जेव्हा जेव्हा तिची आठवण काढली ना तेव्हा मी त्याला कुशीत घेतलाय आणि याला जबाबदार दादा होता म्हणून? बास बास विनया, अरे बास। अरे माफी मागायला माझ्याकडे आता खरंच शब्द नाहीये। अर्जुन तुझ्या वेळी पण आपण सगळ्यांनी हीच भूमिका घेतली होती ना रे? एक मिनिट, माझ्या वेळेला म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी भ्रष्टाचार केला तवा? हो अर्जुन तेव्हाच। अगे आप्पे, कशाची तुलना कशाची करतेस तू? कळतंय का तुला? अर्जुन अरे हो मान्य आहे ना, मी भ्रष्टाचार केला पण त्यामुळे बापूंचा जीव वाचला, चिंचुकेच्या बायकोचा जीव वाचला, तरी पण मी जेलमध्ये जायला तयार झालो होतो। पण तू तुरुंगात गेला नाहीस ना, त्याला कारण सुद्धा मीच होतो। म्हणजे? त्या राजू अबनव्यानं साक्षी फिरवली ती माझ्या सांगण्यानं। अर्जुन साहेबांनी घेतलेले पैसे हे आमच्या वैयक्तिक व्यवहाराचे पैसे होते। म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार नाही केला। त्याला संकल्पना पैसे दिले होते साक्षी देण्यासाठी, पण त्याचे वडील आणि मी आम्ही चांगले मित्र होतो म्हणून त्यानं साक्षी फिरवली। एक मिनिट सरकार, का सांगितलं तुम्ही त्याला साक्ष बदलायला? कारण मला तू तुरुंगात जावं असं वाटत नव्हतं। चूक! तुम्ही हे केलं कारण तुमची पाप धुण्यासाठी। नाही रे अर्जुन, असं नाही रे। माझा आणि सुजाचा जो व्हिडिओ बघितला मगाशी त्याच्यामध्ये मी सुजाला हेच सांगत होतो की आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं। अरे मी हे पाप केलं म्हणून पोटच्या पोराला मला 4 महिने डांबून ठेवलं आणि त्या 4 महिन्यात मला खरी अक्कल आली। अर्जुन अरे खरंच त्यांच्यावर विश्वास ठेव, खरंय। कसा आप्पे, कसा विश्वास ठेवू या माणसावर? 20 वर्ष जो माणूस मला आणि माझ्या बापाला फसवत आलाय त्याच्यावर विश्वास ठेवू मी? सरकार, मी तुम्हाला माफ करतो, फक्त एक करा, माझी आई गेली ना तेव्हापासून मला आहे ना अपूर्ण वाटते, जगण्यातली मजाच केल्यागत वाटते। त्याचं काय करायचं ना तेवढं मला सांगा फक्त। माझी आई गेली कारण दवाखान्याला पैसे नव्हते हे डोक्यात फिट बसले माझ्या, म्हणून मी भ्रष्टाचाराच्या मार्गाला लागलो। माझी आई जशी गेली तसं दुसरं कोण जाऊ नये
म्हणून हिचा बाप मरणाच्या दारात असताना मी भ्रष्टाचार केला आणि हिचा बाप वाचला. चिंचुकीच्या बायकोला कॅन्सर होता, मी भ्रष्टाचार केला, त्याची बायको वाचली. हे बाकी सगळं जाऊ द्या, हा माझा बाप आहे ना, त्याचा विचार करा जरा. माझी आई गेली त्यानंतर 2 ते 3 वर्ष तोंडातून एक शब्द फुटला नव्हता त्यांच्या. माझ्याकडे बघून जगलाय बाप माझा. त्या माझ्या बापाच्या चेहऱ्यावरचा हसू परत आणून द्या फक्त. माफ करतो मी तुम्हाला. एवढी वर्ष झाली आईला जाऊन, तरी माझा बाप आईशी रोज गप्पा मारतो, एवढा जीव लावतो तिला तो. मी, माझा बाप आणि माझी आई शेतातल्या आंब्याखाली खायला बसलोय. तो माझा क्षण आयुष्यातला परत आणून द्या बरं. तो फक्त क्षण मला परत आणून द्या. माफ करतो तुम्हाला. माझ्या बापाच्या चेहऱ्यावरचं हसू, माझ्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आणि माझी आई मला आणून द्या. मी माफ करतो तुम्हाला सरकार. अर्जुन यार, कसं शक्य आहे? शक्य नाही ना, मग परत माफी मागायची नाही. माफी मागायची नाही परत. सरकार, तुमचा गुन्हा काय माहितीये का तुम्हाला? तुम्ही आईच्या उपचारासाठी पैसे नाही नाकारले, माझ्या आईचं जगणं नाकारलं. आणि म्हणून माझं आणि माझ्या बापाचं जगणं नाकारलं तुम्ही. अरे मी लहानपणापासून आतापर्यंत माझ्या बापाला तुमच्याकडे कधी 1 रुपया मागताना बघितलं नाही, 1 रुपया. आणि तुम्ही तिच्या उपचाराच्या वेळी पैशासाठी. अर्जुन तू शांत हे हो. भास्कर गापे, तत्व 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 तुझ्या तत्वांमुळे ना माझं बाळ जन्माला येत असताना पण मी तुरुंगात जायला तयार झालो होतो. 5-6 वर्ष माझ्या पोटच्या पोरापासून लांब राहायला तयार झालो होतो मी. पण तू काय केलंस? तू तुझीच तत्व मोडलीस. तू खोटेपणाने वागलीस. या सरकारने जसा माझा वापर करून घेतला ना, तसा तू पण माझा वापर करून घेतलाय जाप्पे. हा माणूस तर गुन्हेगार आहेच, पण तेवढीच गुन्हेगार तू पण आहेस. त्यामुळे ना तू मला माझ्या आजूबाजूला पण नकोयस. आजूबाजूला पण नकोयस तू मला. अर्जुन, सांभाळून. आता तू सरकारांचा राग अपर्णावर काढतोस. असं कसं म्हणताय सर तुम्ही? हा, भाऊजी म्हणतायत ते कसं काय चुकीचं आहे? काही झालं तरी आप्पी तिची तत्व नाचवत असते. मग आता सरकारांच्या बाबतीत कुठे गेली तिची तत्व? आणि भावनिक कशी काय झाली हो? मी तिच्या समोर हात जोडले, सुजय रडला, तेव्हा नाही झाली भावनिक? हे बघ, हे सगळं ना मी घरासाठी केलंय आणि आता हे घर तुझं असेल, माझं नाही. माझं आणि अमोलचं नक्कीच नाही. अर्जुन, मग तू अमोलला इथून घेऊन पण जाऊ शकत नाही? अमोल माझा पण मुलगा आहे. अरे ऐका रे, ऐका. नका वागू आज. तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण असं भांडू नका. बघतोयस ते? तू बघ काय होतंय ते. योग्य वेळी योग्य टायमिंगला बोलले असतीस ना, हे सगळं झालं नसतं. अर्जुन, तू कसं बोलतोयस माझ्याशी? आप्पे, मला आत्ता कळतीयस तू. मला तू वेगळी वाटली होतीस ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.